ओके, गुड इव्हिनिंग मित्रांनो. आवाज ऐकू येतोय माझा? आवाज जर ऐकू स्पष्ट येत असेल तर हात वर करून तुम्ही मला इंडिकेशन देऊ शकता. ठीक आहे. ओम वाघमारे, येतोय आवाज? येतोय का आवाज? माझा आवाज येतोय? यस, माझा आवाज येतोय सर्वांना? ओके, आवाज येत असेल तर प्लीज रेज युअर हँड. ओके ओके मनमत, थँक्यू थँक्यू. ओके, चला आपण आपला बघा, बाहेर खूप मोठा पाऊस येतोय. ठीक आहे. ओके, लेट्स सी. चला आपण काल कुठपर्यंत होतो? यस यस, आपण इक्वेशन्स पाहिले होते बघा. मी थोडेसे इक्वेशन्स परत घेतो. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन x इज इक्वल टू हाऊ मच? x इज इक्वल टू किंवा y इज इक्वल टू, ओके, y इज इक्वल टू x, सॉरी, y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी. अँड इक्वेशन ऑफ वेलोसिटी बघा, हे इक्वेशन लक्षात ठेवायचं कधी पण. डिस्प्लेसमेंटचं काय काय येईल? v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स वाय स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशनचं इक्वेशन आपण खूप सोपं आहे बघा, मायनस वाय ओमेगा स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन फॉर ऍक्सेलरेशन. त्याच्यानंतर आपण हा चार्ट पाहिला. या चार्ट मध्ये आपण काय पाहिलं? फेज किती असते? तर फेज किती असते मित्रांनो? बघा इथं थोडस, फेज किती असते? स्पॉटलाइट घेतोय मी. फेज किती असते सांगा? हा, पहिल्यांदा 0, पुन्हा पाय बाय 2, परत पाय, पुन्हा 3π/2 आणि पुन्हा पाय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण टाइम काय घेतला? 0, T4, नंतर T/2, 3T/2 आणि परत T. ठीक आहे. तर अशा ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन कुठल्या ह्याच्यामध्ये मॅक्झिमम आणि कुठल्या ह्याच्यामध्ये मिनिमम आहे ते आपण सांगितलं. बरोबर आहे. द डिस्प्लेसमेंट कुठे आहे बघा? 0 मीन पोझिशनला प्लस ए मायनस ए. तर व्हेलॉसिटी मॅक्झिमम कुठे आहे? ऍट मीन पोझिशन प्लस ऑर मायनस ए ओमेगा. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती आहे? 0 आहे. ऍक्सेलरेशन बद्दल काय सांगितलं होतं? की मीन पोझिशनला 0 आहे आणि मात्र एक्स्ट्रीम पोझिशनला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, मी हे सांगितलं होतं बघा. कोणाला लक्षात आहे बघा बरं? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ते काय रे? ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ऍक्सेलरेशन कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. कसलं आहे? पॉझिटिव्ह आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत काय अडचण नाही? ठीक आहे. चला बरं नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट काय रे? यस, द इक्वेशन फॉर पिरियड इज इक्वल टू काय? टी इज इक्वल टू 2π√, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय ऍक्सेलरेशन. फाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एनर्जीज पाहिल्या. एनर्जीज सगळ्यात महत्वाच्या कोणत्या होत्या बघा. ठीक आहे. एनर्जीज सगळ्यात महत्वाच्या कोणत्या होत्या बघा. बऱ्याच जणांना थोडासा नॉईज वगैरे प्रॉब्लेम येत असेल तर बाहेर आता अहमदपूरमध्ये जे मुलं आहेत त्यांना कळत असेल, खूप मोठा पाऊस चालू आहे. ठीक आहे. त्यामुळे थोडंसं नेटवर्क फ्लक्च्युएट होत असेल. ठीक आहे. रेकॉर्डला टाकलंय मी. ओके, लेक्चर. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा बरं, आता बघा काय होतं? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, सगळ्यात मेन काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय इक्वेशन आपलं? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी, हे बघा एवढा पार्ट कॉमन असतो, हाफ एम ओमेगा स्क्वेअर आणि काईल वाय स्क्वेअर. काईल वाय स्क्वेअर. फाईन. काईल वाय स्क्वेअर. ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट. त्याच्यानंतर काय? ओके, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे इथं परत पाहिलं आपण, कुठं जास्त कुठं नाही. आणि हे हा जो आहे, हा बघा, हा जो आहे हा सगळ्यात मेन आहे एनर्जीचा. एक मिनिट, एक मिनिट, आवाज ब्रेक होतोय. ओके, आता येतोय माझा आवाज? वाघमारे ओम, आवाज येतोय माझा? ओके ओके.
ओके, आवाज ब्रेक होतोय. ठीक आहे, खूप पाऊस आहे त्याच्यामुळे होत असेल कदाचित. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रॉ करू नका प्लीज. ओके, नेक्स्ट आपण काय पाहिलं आपण, काय झालं, हा जो मॅप पाहिला, हा मॅप मध्ये काय सांगितलंय, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते, पोटेन्शियल एनर्जी 0 असते. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी जास्त असते, कायनेटिक 0, आणि दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनला मात्र काय 0, कायनेटिक एनर्जी काय असतात, कायनेटिक एनर्जी 0 असतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा आज आपल्याला काय, यस, व्हॉट इज द ग्राफ फॉर टोटल एनर्जी. टोटल एनर्जीचा ग्राफ कसा असतो, स्ट्रेट लाईन. कसा असतो, स्ट्रेट लाईन. ठीक आहे, स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर फोर्सेस बघा, काय खूप महत्वाचं आहे हे बघा. आपण फॉर्म्युला बघितला होता बघा, कोणता फॉर्म्युला बघितला होता, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट काय बघितला होता रे, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय ऍक्सलरेशन. चला मी थोडं मागे घेऊन जातो, बघा बरं तोच होता का फॉर्म्युला, यस, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय ऍक्सलरेशन. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय ऍक्सलरेशन हा फॉर्म्युला. आणि आपला कुठला फॉर्म्युला, हे बघा हा फॉर्म्युला एकच आहे, काय, टी इज इक्वल टू 2 पाय, टी इज इक्वल टू 2 पाय, टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट मध्ये एम डिवायडेड बाय के. एम म्हणजे काय, मास, आणि के म्हणजे काय, फोर्स कॉन्स्टंट. काय, फोर्स कॉन्स्टंट. हा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे बघा, टी इज इक्वल टू 2 पाय एम बाय के. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा इथं आलाय, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम बाय के. आता बघा बट बघा, आता हे आणि हे बघा, हे आणि हे दोन दोन फॉर्म्युले बघायचे आपल्याला. ओके, दिस फॉर्म्युला व्हॉट, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम बाय के, आणि काय, हे बघा हा, ह्या दोन फॉर्म्युले आपल्याला काय, द टाइम पिरियड ऑफ काय, द टाइम पिरियड ऑफ पेंड्युलम. ठीक आहे, महत्वाचं आहे. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम बाय के, आणि टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट मध्ये काय, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय ऍक्सलरेशन. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय ऍक्सलरेशन. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय ऍक्सलरेशन. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा आता. ओके, yes, what is by simple pendulum. Now we'll move towards simple pendulum. Simple pendulum ला काय काय आहेत बघा, कोणकोणत्या गोष्टी आहेत रे. नंबर 1 बघा, काय नंबर 1, रिजिड बेस आहे, रिजिड सपोर्ट म्हणू आपण. दुसरी काय आहे रे त्याची, दुसरी काय, स्ट्रिंग आहे. आणि तिसरा काय, बॉब आहे. म्हणजे सिंपल पेंडुलम किती ह्याच्यातून बनतोय, किती गोष्टी लागतात सिंपल पेंडुलमला बनायला, 3 गोष्टी. पहिला आहे रिजिड सपोर्ट. आता सपोर्ट आणि रिजिड सपोर्ट मध्ये काय फायदा आहे, काय फरक आहे. समजा आपल्या घरामध्ये आपण झोके बांधण्यासाठी वर काय करते, बरोबर आहे, आपण ते सोडतो बघा, बरोबर, लोखंडी. आणि त्याच्याहून जर झोका खेळला आणि आपण झाडाला झोका खेळला, तर त्याच्यात फरक आहे की नाही, काय फरक आहे. झाडाचा झोका काय करतोय, झाडाची फांदी अशी वाकते, बरोबर आहे, मेजरमेंट चुकलं आपलं. म्हणून मग काय, रिजिड पक्का सपोर्ट असला पाहिजे. स्ट्रिंग, जी आपण स्ट्रिंग वापरणार आहोत ती कसली असली पाहिजे बघा, फ्लेक्झिबल. कसली असली पाहिजे, फ्लेक्झिबल. ठीक आहे, इनएक्सटेन्सिबल, म्हणजे त्याला जर लोड कोणी जर टाकला तर त्याचं काय नाही झालं पाहिजे, लोड जर इनएक्सटेन्सिबल म्हणजे लोड टाकला तर ती पुढं नाही वाढली नाही पाहिजे, आणि मासलेस इतकी हलकी असली पाहिजे. असं असल्या त्याच्यानंतर बघा थोडस चेक करा, इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ बघा, लेंथ केवढी आहे बघा, चेक करा लेंथ केवढी आहे. बघा इथून एवढी काय रे, इथून एवढी. तर तुम्ही म्हणाली कोणाची लेंथ आहे, स्ट्रिंगची. नेहमी इथं ह्याच्यावर सीईटीचा प्रश्न असतो बघा, ह्याच्यावर काय, इथून एवढी काय रे, ही काय लेंथ आहे, कोणाची, स्ट्रिंगची. कोणाची आहे ही, स्ट्रिंगची. आली स्ट्रिंगची लेंथ आली. आणि हे काय रे, इथून एवढं, चेक करा बरं, इथून एवढं खूप लहान आहे ते बघा, समजते का, इथून एवढं रेडियस ऑफ बॉब. काय, लेंथ ऑफ स्ट्रिंग आणि काय, रेडियस ऑफ बॉब, असं मिळून काय तयार व्हायलंय माझं, काय तयार व्हायलंय, इफेक्टिव्ह लेंथ. कोणाची, सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमची लेंथ काय करायची मग, कॅल्क्युलेट लेंथ ऑफ स्ट्रिंग. बघा बरं इथं फॉर्म्युला चेक करा, फॉर्म्युला बघा बरं, फॉर्म्युला बघा, इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू लेंथ ऑफ स्ट्रिंग प्लस रेडियस ऑफ बॉब. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण काय करायचो आपण. ओके ओके, अशा पद्धतीने आपण काय करायचो आपण, हे काय, सिंपल पेंड्युलमला काय केला, एक रिजिड सपोर्ट आहे. दुसरं काय रे, सिंपल पेंडुलमचे काय, स्ट्रिंग जे आहे तिची काय काय खासियत आहे, ती फ्लेक्झिबल आहे, इनएक्सटेन्सिबल आहे, आणि मासलेस आहे. आणि इकडे बघा हे बॉब काय, हॅव्हिंग मास. नंतर इफेक्टिव्ह लेंथ काय केली आपण, दोन प्रकारची लेंथ घेतली. एक लेंथ ऑफ काय केलंय, लेंथ ऑफ
जस्ट चेक इट. हे बघा, इथून लेंथ घेतोय मी, इथून एवढी लेंथ घेतलं, ही लेंथ आहे स्ट्रिंगची, आणि इथून एवढी ही कोणाची आहे, बॉबची. कोणाची आहे, बॉबची. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येईल, इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू लेंथ ऑफ स्ट्रिंग प्लस रेडियस. लेंथ ऑफ स्ट्रिंग प्लस रेडियस. फाइन. चलो नेक्स्ट. ओके नेक्स्ट बघा बरं. यस. हा, या पेंडुलमची आपण काय केलं, एक्सप्रेशन्स. या पेंडुलमची एक्सप्रेशन झाल्यावर लक्षात ठेवा, आपल्याला हा फॉर्म्युला थोडासा महत्वाचा वाटतोय बघा. कोणता रे, ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस के एक्स. इथं मला काय सांगायचं बघा, ऑसिलेशन कधी होतं, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. हे कुठं होतं, हे स्टार्टिंगला होतं, बरोबर आहे. एफ इज इक्वल टू काय, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस के एक्स किंवा एफ इज इक्वल टू मायनस के एक्स जर असेल तर मला लक्षात येतं की ही मोशन आहे ऑसिलेटरी मोशन. तसंच ए इज इक्वल टू, तसंच काय रे, ए इज इक्वल टू जर मायनस के एक्स असेल तर ती सुद्धा कसली आहे, ऑसिलेशन. काय ही, ऑसिलेशन आहे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बरं आता काय. यस. तर आपण त्याच्यानंतर आपण काय, त्याचा आपण काय केलेलं आहे, त्याचं एक डेरिव्हेशन काय सॉल्व्ह केल्यानंतर एक गोष्ट आली, कॅपिटल टी मीन्स व्हॉट, द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे काय रे, इथून बघा, इथून मी जर असं फिरवलं तर ते कम्प्लीट एक काय व्हायला, त्याला आपण काय म्हणू, आपल्याला कम्प्लीट एक राऊंड व्हायला किंवा चक्कर व्हायला किती वेळ लागतो, त्याला म्हणायचं काय, म्हणायचं त्याला पिरियड ऑफ ऑसिलेशन. नाही, पिरियड ऑफ ऑसिलेशन इज इक्वल टू काय आले, जरा फॉर्म्युलाकडे थोडंसं तुम्ही लक्ष द्या बरं. काय आलंय, मी वेगळ्या कलरची पेन वापरतो वाटल्यास. काय आलंय बघा बरं. ओके, काय आलंय चेक करा. यस, काय आलंय, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, याच्यात मॉडिफिकेशन केले की हा. आता एक लक्षात ठेवा, इथं बघा, इथं हा क्वेश्चन फार महत्वाचा आहे. आपल्याला टी आलं, मग काय केलं आपण, द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन इज इंडिपेंडंट. डिपेंड कशावर डिपेंड आहे रे, कशावर डिपेंड आहे, थोडस आता बघा याच्यावर कशावर डिपेंड आहे ते. ओके, हे कशावर डिपेंड आहे, हे कशावर डिपेंड आहे, टाइम पिरियड इज डिपेंड ऑन हे 2 पाय. तर काय रे, हे 2 पाय काय रे, 2 पाय, हे 2 पाय तुमच्या म्हणण्यानुसार कॉन्स्टंट आहे. कसा आहे तो, कॉन्स्टंट आहे. स्क्वेअर रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी, म्हणजे येस, म्हणजे टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. म्हणजे जर तुम्ही त्या दोऱ्याची लांबी वाढवली तर पिरियड सुद्धा वाढतो, बघा ना. ते बघा, असं खूप जर हे केलं ना, असं सोडून दिलं तर यायला सुद्धा त्याला काय लागतो, वेळ लागतो. का बरं, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आणि काय, टी इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. म्हणजे जी जर वाढलं तर टी कमी होतो, जी जर वाढलं तर टी कमी होतो. आता इथं येणारा क्वेश्चन कोणता आहे बघा, जर मी एखादा पेंडुलमचा एक्सपेरिमेंट करतोय आणि तो पेंडुलमचा एक्सपेरिमेंट मी करतोय पृथ्वीवर, ठीक आहे. मग आता क्वेश्चन कसा येतो, पृथ्वीवर करत असलेल्या पेंडुलमला मी सगळा तो सेटअप उचलला आणि चंद्रावर घेऊन गेलो, ठीक आहे. चंद्रावर घेऊन गेला तर त्या ह्याच्या रिडिंग मध्ये काही फरक पडतो का, असा क्वेश्चन खूप वेळेस आलेला. तर पडतो का, आता कशावरून कसं कळायचं, हे बघा, चंद्रावर हे जे जी आहे, हे चंद्रावर हे जे जी आहे, जी हे काय असतं रे, कमी असतं. काय असतं, कमी असतं. जर जी कमी असेल तर टी कसं असेल, युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, मग टी होईल जास्त. टी काय होईल, जास्त. म्हणजे टाइम पिरियड काय लागेल, जास्त लागेल. काय लागेल, जास्त लागेल. ठीक आहे, असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मग नंतर आपण काय करू, नंतर म्हणजे टी कशावर डिपेंड आहे, पहिली गोष्ट टी कशावर डिपेंड आहे, एल वर डिपेंड आहे. दुसरी गोष्ट टी कशावर डिपेंड आहे, जी वर डिपेंड आहे. आता तिसरी गोष्ट, आता हे बघा, हे आपल्याला इम्प्रेशन्स आहेत आपले. हा तिसरा काय पॉइंट आहे आपला, कोणता पॉइंट आहे तिसरा, द टाइम ऑफ, कोणता आहे तो, ओके, कोणता पॉइंट आहे, टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन इज इंडिपेंडंट ऑन मास. इट इज इंडिपेंडंट ऑन मास, मास वर डिपेंड नाही. फॉर एक्झाम्पल बघा, मला हे वेगळ्या पद्धतीने सांगायचंय. काय म्हणतोय मी, एक सिंपल पेंडुलम घेतलाय, इथं काय केलं मी, अर्धा किलोचा दगड लावला, फाईन, आणि त्याला असं फिरवायचं, बरोबर. आणि असं फिरताना तो किती आलाय रे, समजा इथून सोडून मला बरोबर एक किती 3 सेकंदात एक चक्कर कंप्लीट केली. किती किलोच्या दगडानं, अर्ध्या. समजा आता मी एक अर्ध्या किलोच्या दगडाच्या जागी 1 किलोचा दगड लावला तर तो किती वेळात कंप्लीट करेल, तर तुम्हाला वाटेल की टी बदलत असेल. 3 सेकंदाचं जर असेल तर 6 सेकंद लागतील, 5 सेकंद लागतील, कोणी म्हणेल 2 सेकंद लागतील. तर सगळ्यात महत्वाचं, त्याच्या टाइम पिरियड मध्ये अजिबात बदल होत नाही.
कारण ते कशावर डिपेंड नाही, मासवर. इथं बघा बरं रे, इथं कोणती एम नावाची टर्म आहे का? बघा, एम नावाची टर्म आहे का? नाही. नंतर काय रे, इंडिपेंडेंट ऑन डिस्प्लेसमेंट, म्हणजे ही कशावर? बघा, हे दोन महत्वाचे आहेत. हे चौथा पॉइंट आपला. ठीक आहे. काय काय चौथा पॉइंट काय आणि तिसरा काय? टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन इज इंडिपेंडेंट ऑन मास, म्हणजे मास जरी कितीही बदलला तरी काय नाही, टाइम पिरियड बदलत नाही. डिस्प्लेसमेंट किती बदललं, म्हणजे समजा मी इथून आहे अर्धा फूट इथं खेचून केलं की असं फिरतंय, 1 फूट 2 फूट 3 फूट जरी खेचलं तरी त्याच्या टाइम पिरियड मध्ये बदल पडत नाही. ठीक आहे. ओके, चला खाली बघा बरं काय. आता बघा तेच लिहिले. द टाइम पिरियड, एक मिनिट. ओके, द टाइम पिरियड टोटली डिपेंड्स ऑन, काय लिहिले बघा बरं, द पिरियड डिपेंड्स ऑन द लेंथ. ओके, इट इज, बघा डिपेंड कशावर असतंय, हे नंबर 1 लेंथ वर असतंय आणि नंबर 2 कशावर असतंय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर असतंय. फाईन. ठीक आहे. आता इथं बघा बरं, हे बघा, हाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. जेवढी हाईट वाढलं तेवढं जी कमी होईल. म्हणजे काय, इफ द क्लॉक इज टेकन टू हिल, आपण मोठ्या हिलवर एखाद्या चढ ठिकाणी जर आपण काय क्लॉक घेऊन गेलो तर काय हाईट वाढली म्हणजे जी काय होईल, कमी होईल. जी कमी होईल म्हणजे काय कमी होईल, जी कमी होईल याचा अर्थ टी काय होईल, वाढेल. जी कमी होईल म्हणजे टी वाढेल. टी वाढेल म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होईल, कमी, म्हणजे क्लॉक विल लूज टाइम, म्हणजे क्लॉक विल बी लेट. फ्रिक्वेन्सीवर असतं. ठीक आहे. कमी झाली तर क्लॉक लेट आणि जास्त झाली तर क्लॉक फास्ट, म्हणजे तिथं टाइम काय होतंय, लेट जातोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आला सेकंड पेंडुलम. बघा, सेकंड पेंडुलमच्या 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. खरं तर 2च गोष्टी आहेत. सेकंड पेंडुलम, सेकंड इथे या जो शब्द आहे त्याचं नाव आहे, त्याचं आपण सेकंडला काय म्हणू, आपण टू. सेकंडला काय म्हणू आपण, टू. आता बघा बरं, म्हणजे काय, असा पेंडुलम जो एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी किती सेकंद वेळ घ्यायलाय, 2. किती वेळ घ्यायलाय, 2. जरा इथं थोडंसं डेरिवेशन कडे बघा बरं. टी इज इक्वल टू 2 पाय. बघा, इट टिक्स द क्लॉक फॉर 1 सेकंड आफ्टर इच हाफ ऑसिलेशन. एका हाफ ऑसिलेशनला किती घेते त्यानं, 1 सेकंड. म्हणजे एक जर मोठं ऑसिलेशन, पूर्ण ऑसिलेशन करायचं असेल तर किती सेकंद घेते, 2 सेकंद. किती सेकंद घेते, 2 सेकंद. म्हणजे हा आपला फॉर्म्युला होता, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी. आता टीच्या जागी किती ठेवायचं रे, जरा सांगा बरं. टीच्या जागी किती ठेवायचं, टीच्या जागी किती ठेवायचं, 2. का बरं 2 ठेवायचं, कसला पेंडुलम आहे, कसला पेंडुलम आहे, कसला, सेकंड पेंडुलम आहे. बरोबर. टीच्या जागी 2 ठेवलं, 2 पायला 2 पाय ठेवलं, एल ला एल ठेवलं, जी ला किती ठेवलं, 9.8. का बरं, पृथ्वीच्या सरफेसवर जी किती असतो, 9.8. तर असं जर सॉल्व्ह केलं, बघा हा अंक आहे, हा सुद्धा अंक आहे, हा अंक आहे आणि एकच व्हेरिएबल आहे. कोणता आहे, कोणता, यल आहे. म्हणजे यल ची किंमत किती आहे, 1 मीटर. म्हणून एक लक्षात ठेवा. म्हणून काय लक्षात ठेवायचंय बघा, फॉर सेकंड पेंडुलम मध्ये, फॉर सेकंड पेंडुलम मध्ये टी इज इक्वल टू किती येते रे, 2. एवढे 2च गोष्टी आहेत. टी इज इक्वल टू काय, 2 सेकंड आणि लेंथ इज इक्वल टू किती येते रे. यस, या 2 गोष्टी तुम्हाला काय करायच्या, लक्षात ठेवायच्या. कोणकोणत्या 2 गोष्टी आहेत मित्रांनो, सेकंड पेंडुलम मध्ये टी किती असतो, 2 सेकंड. खूप एक वेळेस का 2 वेळेस काहीतरी आलेला आहे बघा. काय आलेला आहे, टी म्हणून विचारलं नाही, मग आपल्याला क्वेश्चन हा विचारलाय बघा सीईटी मध्ये. काय विचारलाय, व्हॉट इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम, व्हॉट इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. काय उत्तर असेल मग, 1 मीटर. काय असेल, 1 मीटर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट आपण पुढे चालू. येस, स्प्रिंग आहे बघा. हे स्प्रिंग कधी, कशाचं उदाहरण आहे रे, आतापर्यंत शिकलोय ते सगळं कशाचं आहे रे, तर आतापर्यंत तुम्ही शिकलेलं कशाचं आहे, ते सगळं आणि सगळं पेंडुलमचं आहे. म्हणजे कुठला एसएचएम आहे, ते अँग्युलर एसएचएम आहे. कुठला एसएचएम आहे, अँग्युलर. मग आता आपल्याला कोणता एसएचएम शिकायचे, लिनियर. लिनियर म्हणल्यावर स्प्रिंग. हे बघा, थोडं स्क्रीन कडे बघा. हे बघा, इथे काय, ही एक जी रेषा आहे, मी स्पॉटलाइट घेतोय बघा, दिसतोय का तुम्हाला, हे बघा. हे काय करतोय, मी एक रेषा घेतोय आणि मग हे काय केलंय, असा एक स्प्रिंग आहे. स्प्रिंगला काय लावलाय, मास लावलाय. ठीक आहे. आणि मी काय केलं माहितीये का, असं ओढून सोडून दिला. मग काय होतो हा, हे बघा, ही जी मेन पोझिशन आहे, ही जी मेन पोझिशन आहे त्याच्या काय होतंय, इकडं आणि इकडं ऑसिलेशन होतंय. किंवा जे ऑसिलेशन व्हायले, टू अँड फ्रो व्हायले, इकडून आणि तिकडे, इकडून तिकडे, ह्या कोणाच्या, मेन पोझिशनच्या. तर याला काय म्हणायचं आपण, याला काय म्हणायचं, स्प्रिंगला काय म्हणायचं आपण, लिनियर एसएचएम. काय, लिनियर एसएचएम. मग त्याचा सुद्धा आपल्याला टाइम पिरियड काय, हा ठीक आहे, काय, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम बाय के. मग आता बघा, हे बघा इथं काय लिहिलंय बघा. ओके, यस, इथं काय लिहिलंय, एकदम जर स्प्रिंग जास्त कडक असेल, स्प्रिंग जर खूप कडक असेल तर के सुद्धा काय असतो त्याचा, जास्त. म्हणजे के म्हणजे काय रे, कोण सांगेल आता, सगळं शिकलो बघा. टी येतं बघा, इथं तुम्ही बघू शकता, इथं टी इज इक्वल टू व्हॉट, टी इज इक्वल टू व्हॉट,
ओके, टी इज इक्वल टू काय रे, टी इज इक्वल टू काय 2 पाय. टी म्हणजे काय, टाइम पिरियड ऑफ टाइम पिरियड. टी इज इक्वल टू व्हॉट, टाइम पिरियड. आता बघा बरं, हा जो टाइम पिरियड आहे, हा जो टाइम पिरियड आहे 2 पाय कॉन्स्टंट आहे स्क्वेअर रूट मध्ये. एम म्हणजे काय, मास ऑफ बॉब. ठीक आहे, मास पर युनिट लेंथ आहे ते, काय मास पर युनिट लेंथ आहे. आणि के इज इक्वल टू काय, फोर्स कॉन्स्टंट आहे. मग हे के कशाहून ठरवलं जातं रे, के जास्त असावं का कमी असावं, कसं स्प्रिंगच्या मटेरियलवर. स्प्रिंगचं मटेरियल एकदम जर कडक असेल तर के जास्त असतो, जर स्प्रिंगचं मटेरियल सॉफ्ट असेल तर के काय कमी असतो. हे कडक आणि हे काय रे, जेव्हा आपण आपल्या पेन मधलं स्प्रिंग पाहिले का, पेन मधलं स्प्रिंग तर ते कडक असतं बघा. आणि जे आपण काय करतोय, तुम्ही जर बायोलॉजीमध्ये हार्टची सर्जरी आपण जर एंडोस्कोप सॉरी जे आपण हे करतो, हार्टची जी बायपास नावाची जी सर्जरी केली जाते, किंवा मग त्याला काय म्हणलं जातं, तर तिथं जी स्प्रिंग बसवलेली असते त्याचा स्प्रिंग एकदम सॉफ्ट असतं, ते परत मांसामध्ये सुद्धा गुंडाळलं तर काही होत नाही. याचा अर्थ त्याचा के काय असतो, कमी असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आलं डॅम्प्ड ऑसिलेशन. मग मित्रांनो, आतापर्यंत जे ऑसिलेशन शिकलो आपण, ते कसलं ऑसिलेशन होतं, फ्री ऑसिलेशन होतं. कसलं होतं, फ्री. फ्री म्हणजे काय, आता बघा, मी जे बोलतोय, ज्या रूम मध्ये बसून बोलतोय, ते पलीकडच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला माझं बोलणं ऐकू येतंय का, नाही. परंतु मी इथे एनर्जी तयार करतोय, आणि ती एनर्जी वेस्ट कुठे झाली, तर प्रत्येक गोष्टीला बघा, मी एखादी वाजवलं ना, त्याचा हळूहळू काय होतं रे, त्याचा हळूहळू आवाज निघून जातो. म्हणून ह्याला म्हणायचं डॅम्प्ड ऑसिलेशन, म्हणजे कमी होणे. फ्री किंवा डॅम्प्ड. मग आता फोर्स्ड ऑसिलेशन, त्याच्यापैकी आपण डॅम्प्ड शिकू. आतापर्यंत जे शिकलोय ते ऑसिलेशन कसलंय म्हणून शिकलोय आपण, हे फ्री ऑसिलेशन आहे म्हणून शिकलोय. काय असतं असलं ऑसिलेशन, फ्री. परंतु आता डॅम्प्ड, हे बघा, हे बघा, अनडॅम्प्ड आणि डॅम्प्ड. अनडॅम्प्ड म्हणजे काय, हे बघा, ह्याची काय रे अँप्लिट्यूड, मी स्पॉटलाइट घेतो 1 मिनिट. ह्याचा अँप्लिट्यूड काय आहे बघा, असंच होत 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 चाललंय. ह्याचा अँप्लिट्यूड कमी व्हायले का रे, नाही. परंतु मी इथं थांबल्यावर मी जर बोलत असेल आणि डिस्टन्स हळूहळू वाढत असेल तर माझा आवाज हळूहळू कमी येतो बघा. कारण वर्गामध्ये सुद्धा होतं बघा, पाठीमागच्या विद्यार्थ्यांना आवाज कमी ऐकू येतो. याचा अर्थ काय, हे बघा, पहिल्या बाकावर इथं जर शिक्षक थांबलेला असेल तर इथल्या पहिल्या बाकापासून आवाज जास्त आहे, पण तो जसं जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं तसं काय होतंय रे, काय होतंय, आवाजाची अँप्लिट्यूड कमी होते. म्हणूनच म्हणतात बघा, ज्या आता कोणाकोणाला रेंजचा प्रॉब्लेम आहे, ह्याचा अर्थ काय माहितीये का, ह्याचा अर्थ त्यांच्या ते जे नेटवर्किंगचं टॉवर आहे किंवा अँटीना आहे तो त्यांच्यापासून फार लांब आहे. कसं लांब आहे. म्हणून शहरामध्ये काय केलेले असतात, खूप साऱ्या भागात हे अँटीने लावलेले असतात. का बरं, कारण अँप्लिट्यूड हे कसं असलं पाहिजे, किंवा कमी न झालेलं अनडॅम्प्ड असलं पाहिजे. हे बघा, काय हे कोणतं आहे, अनडॅम्प्ड. आणि हे कसलं आहे रे, डॅम्प्ड. कसलं आहे, डॅम्प्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बरं, ओके, इक्वेशन, हे वेगवेगळे इक्वेशन्स आहेत. फ्री आणि फोर्स्ड ऑसिलेशन. फ्री आणि फोर्स्ड ऑसिलेशन. फ्री म्हणजे काय, इथं लिहिलंय बघा, झोका किंवा पाळणा लिहिलंय, मुद्दामून मी लिहिलंय. फ्री ऑसिलेशन म्हणजे बघा, आता पहिल्यांदा डॅम्प्ड आणि अनडॅम्प्ड कळालं, आता फ्री आणि फोर्स्ड बघू आपण. मी काय करतोय, एखादा छोटा झोका आहे आपल्याकडे किंवा पाळणा आहे, त्याला आपण दोरीनं असं फिरवतो, घेतो, असं पार ओढतो आणि सोडून देतो. मग काय होतं रे, त्याला परत आपल्याला काय झोका नाही द्यायचा, ते ऑटोमॅटिक काय होत राहतं, असं हे ऑटोमॅटिक कमी 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 होत जातं. त्याला म्हणायचं डॅम्प्ड ऑसिलेशन. आणि तो जो झोका आहे तो स्वतःच्या एकदाच हे केल्यामुळे काय होतंय, तो जो झोका आहे तो कसला ऑसिलेशन आहे, फ्री ऑसिलेशन. आणि त्या झोक्याला परत एकदा उडून आपण कंटिन्यू झोका देतोय तर त्याला काय म्हणायचं, फोर्स्ड ऑसिलेशन. कसलं ऑसिलेशन, फ्री आणि फोर्स्ड. मग ज्या वेळेस फ्री ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी, व्यवस्थित ऐका, हा लास्ट पॉइंट आहे, ज्या वेळेस फ्री ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी ही फोर्स्ड ऑसिलेशनच्या फ्रिक्वेन्सी सोबत मॅच होते, काय होते, मॅच होते, तेव्हा सगळ्यात महत्वाचं इथं काय होतंय माहितीये का, बघा मी शब्द लिहितोय. येस, हा शब्द वाचा, मी काय लिहिलंय, तर काय क्रिएट होतो, रेझोनन्स. काय क्रिएट होतो, रेझोनन्स. देन व्हॉट इज मीन बाय रेझोनन्स, रेझोनन्स व्हेन द free frequency and forced frequency becomes equal, then the condition occurs and such condition is called as resonance. रेझोनन्स होतात म्हणजे काय होतात रे मित्रांनो, फ्रिक्वेन्सी मध्ये काय होतात, फ्रिक्वेन्सी मध्ये सेम फ्रिक्वेन्सी होतात. ठीक आहे, आता बघा, माझा मोबाईल आहे, माझ्या मोबाईलला एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, व्यवस्थित आहे का, रेझोनन्सचे एक्झाम्पल, माझ्या मोबाईलला एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे. मला जर कॉल केला तर काय होतोय, मला कॉल केल्यानंतर ती जी बाहेरून येणारी फ्रिक्वेन्सी आणि माझ्या मोबाईलची फ्रिक्वेन्सी मॅच होते. काय होते, मॅच. आणि माझा मोबाईल काय चालू होतो, आवाज करायला चालू होतो. ठीक आहे,
याला रेझोनन्स म्हणायचं. नंतर रेडिओमध्ये बघा, रेडिओमध्ये तुम्ही फिरवता बघा असं, बरोबर आहे का? म्हणजे काय करता माहिती का, रेडिओ फिरवता म्हणजे काय करता माहिती का, हे बघा ही फ्री फ्रिक्वेन्सी आणि फोर्सड फ्रिक्वेन्सी तुम्ही मॅच करत जा. तर काय करत जाता, आणि ज्या वेळेस मॅच होतो त्यावेळेस गाणं वाजतं किंवा प्रोग्राम तयार होतो, आणि ज्यावेळेस डिस्टर्ब होतं तर लगेच अजून आपल्याला नॉईज तयार होतो, खुर असा आवाज येतो, त्याला म्हणायचं नॉईज. नॉईज म्हणजे काय, अनवॉन्टेड सिग्नल. ओके, तर कळालं. फ्री आणि फोर्स्ड ऑसिलेशन पासून काय तयार होतात, रेझोनन्स. रेझोनन्सची एक्झाम्पल काय, रेझोनन्सची एक्झाम्पल काय चेक करू आपण. ओके, रेझोनन्सची एक्झाम्पल मी आता सांगितल्याप्रमाणे बघा, खूप वेळेस सांगितलेलं आहे मी, रेझोनन्सची एक्झाम्पल काय, की सोल्जर जेव्हा मार्च करत जातात, लेफ्ट राईट, जर एखादं काय असेल, एखादं जर काय असेल रे, एखादं ब्रिज आहे समजा, उगाच साधं बनवलेलं ब्रिज आहे, आणि त्याच्याहून जर एकदाच सोल्जरनी लेफ्ट, सगळ्या सोल्जरनी लेफ्ट लेफ्ट जर करत जातील, किंवा लेफ्ट एकदाच एकदाच लेफ्ट राईट जर करत जातील, तर काय होतात, रेझोनन्स तयार होतात. म्हणजे रेझोनन्स म्हणजे काय, आता रेझोनन्स तयार होतात याचा अर्थ काय माहितीये का, रेझोनन्स झाला, बघा इथे लिहितोय मी, रेझोनन्स झाला की काय होतं, येस, रेझोनन्स झाला रे झाला की अँप्लिट्यूड काय होतं, मॅक्झिमम होतं. हा प्रश्न आलेला आहे रेझोनन्स कंडिशन मध्ये. कुठला काय रेझोनन्स कंडिशन मध्ये काय काय घडतं, तर रेझोनन्स कंडिशन मध्ये काय घडतं, अँप्लिट्यूड बिकम्स मॅक्सिमम. आणि अँप्लिट्यूड मॅक्झिमम झालं की लक्षात घ्यायचं काय झालं रे मग, मग आता लेफ्ट सोल्जर लेफ्ट राईट करत होते, रेझोनन्स झाला, रेझोनन्स झाला की अँप्लिट्यूड जास्त झालं, म्हणजे तो जो लाकडी पूल आहे तो असा असा करायला झाला अपडाऊन, आणि त्याच्यानुसार सोल्जर खाली पडतील. म्हणून मग काय सांगितलं जातं ट्रेनिंगच्या वेळेस, जेव्हा लाकडी पूल असतील, जेव्हा साधे पूल असतील, तेव्हा तिथं काय करायचं, अर्ध्या जणांनी लेफ्ट अर्ध्या जणांनी राईट मारायचं, अर्ध्या जणांनी लेफ्ट आणि अर्ध्या जणांनी राईट मारायचं. ठीक आहे, काय अडचण नाही. ओके, नेक्स्ट काय, नेक्स्ट काय, मग अजून काय, बरेचशी उदाहरण आपल्याला काय करता येईल, रेझोनन्सची देता येईल. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर सिम कार्ड, सिम कार्ड हे सुद्धा एक कोणाचं उदाहरण आहे, रेझोनन्सचं. नंतर काय होतं रे, सिम कार्ड झालं, रेडिओ, रेडिओ इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ रेझोनन्स. नंतर आपल्याला जो वेव्ह चॅप्टर शिकायचा आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तर रेझोनन्सचे हेच आहे. फॉर एक्झाम्पल, मी काय करतोय, सगळ्यांना बासरी घेऊन दिली विकत, सगळ्यांना बासरी विकत घेऊन दिली, आणि सगळ्यांना काय सांगितलं की त्या बासरी कशी तर वाजवतात, फक्त हवामध्ये टाकायची बासरी वाजते. सगळ्यांना जर मी हवामध्ये टाकू मी सांगितलंय तशा पद्धतीने सगळ्यांनी जर केलं तर बासरी सगळ्यांची सारखी वाजते का, अजिबात नाही. हा एक्सपेरिमेंट तुम्हाला नेहमी येतो बघा, का नाही वाजत माहितीये का, बरं कोणाची चांगली वाजते, ज्यांचा काय होतो, ज्यांचा रेझोनन्स होतो, त्या बासरीची फ्रिक्वेन्सी आणि तुम्ही फुकलेल्या काय हवेची फ्रिक्वेन्सी जेव्हा सारखी होते, तेव्हा काय तयार होतो, रेझोनन्स तयार व्हायला पाहिजे. एकदा रेझोनन्स तयार झाला की त्याचा अँप्लिट्यूड काय व्हायला पाहिजे, मॅक्झिमम होतं, आणि ऑटोमॅटिक काय होतं, एकदम स्वीट साऊंड जनरेट होतो. कसला साऊंड जनरेट होतो, स्वीट साऊंड. ठीक आहे, तर आता उद्या मी काय करतो, याचे जे महत्वाचे फॉर्म्युले आहेत, ह्या बघा ह्याच्यावर खूप महत्वाचा चॅप्टर आहे, ह्याच्यात फॉर्म्युले फिक्स्ड आहेत, काही फार अवघड नाहीत, फिक्स्ड फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युल्याची पीडीएफ मी एकदा डिस्कस करू, आणि उद्या सीईटी आणि नीट वर याचे आलेले क्वेश्चन्स किती किती सोपे असतात ह्याची सुद्धा एक पर्टिक्युलर हिंट आहे. ठीक आहे, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करू ते व्यवस्थित बघून घेऊ. ठीक आहे, कोणाला काही अडचण आता, ओके, यस, इज देअर एनी प्रॉब्लेम, नो, आवाज ऐकू येतोय आता, ओके, थँक्यू, सी यू टुमॉरो, ओके.